Welcome students. In the previous video, we had learned the different concepts like free electrons, the current flowing through a wire and electric current. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मुक्त इलेक्ट्रॉन्स, वाहकातून वाहणारी विद्युतधारा आणि विद्युतधारा या संकल्पना पाहिल्या. आज आपण ओहम्स लॉ पाहणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर रेझिस्टन्स म्हणजे काय, रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय आणि इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय या संकल्पना आपण आज बघणार आहोत. तत्पूर्वी जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. सो लेट अस स्टार्ट द न्यू पॉइंट टुडे अँड दॅट इज द रेझिस्टन्स अँड द ओहम्स लॉ. सो वी विल सी व्हॉट इज ओहम्स लॉ. ओहमचा नियम म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. या ठिकाणी हे जे काही वैज्ञानिक आहेत, जर्मन फिजिसिस्ट जॉर्ज सिमन ओहम established a law for measuring the resistance of a conductor. वाहकाचा रोध मोजण्यासाठीचा एक नियम जो आहे तो जॉर्ज सिमन ओहम यांनी शोधला. आणि इन हिज हॉनर द युनिट ऑफ द रेझिस्टन्स इज कॉल्ड ॲज अ ओहम. आणि त्यांच्या सन्मानार्थ रोधाचं एकक जे आहे ते ओहम दिलेलं आहे. म्हणजे आपण जो ओहमचा नियम बघणार आहोत तो यांनी शोधलेला आहे. ठीक आहे. सो लेट अस सी द ओहम्स लॉ. The relationship between the current flowing through a wire and the potential difference across its ends can be obtained from the law, and that was given by the German scientist George Simon Ohm. आता रिलेशनशिप म्हणजे काय, संबंध कशातला, बिटवीन द करंट फ्लोइंग थ्रू अ वायर म्हणजे वाहकातून वाहणारी विद्युतधारा आणि पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट्स एंड्स म्हणजे त्या वाहक तारेच्या दोन टोकांमध्ये असणारं विभवांतर, याच्यामधील जो काही संबंध आहे तो कोणी सांगितलेला आहे, ओहम यांनी सांगितलेला आहे. तर काय नियम आहे तो बघूयात आपण. इफ द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे जर वाहकाची भौतिक अवस्था जर कायम असेल. आता फिजिकल स्टेट ऑफ कंडक्टर म्हणजे काय, भौतिक अवस्था म्हणजे काय पहा. फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर मीन्स इट्स लेंथ, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, टेम्परेचर अँड द मटेरियल इट इज मेड अप ऑफ. म्हणजे काय, तर वाहक जो काय आहे तर त्या वाहकाची लांबी, त्या वाहकाचे काटछेदी क्षेत्रफळ म्हणजे त्याचा जो काही क्रॉस सेक्शनल एरिया आहे, त्याचं टेम्परेचर म्हणजे त्याचं तापमान, अँड द मटेरियल इट इज मेड अप ऑफ आणि ज्या पदार्थापासून वाहक तयार झालेला आहे. जर हे सर्व काही कॉन्स्टंट असेल म्हणजेच त्याला म्हणायचं वाहकाची भौतिक अवस्था, म्हणजे त्याची लेंथ बदलणार नाही, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया चेंज होणार नाही, त्याचं टेम्परेचर तेवढंच राहील आणि तो ज्या पदार्थापासून बनलेला आहे ते पदार्थ जर बदलत नसेल, तेच असेल कायम, तर त्याला म्हणायचं आहे वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना. सो इफ द फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट, द करंट flowing through it is directly proportional to the potential difference between its two ends. Okay. वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या दोन टोकांच्या दरम्यान असणाऱ्या विभवांतराशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. म्हणजे काय असते, समानुपाती असते. ठीक आहे. ओहमचा नियम काय म्हणतो पहा, वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकामधून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतरास समानुपाती असते. सो इफ द फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट, द करंट फ्लोइंग थ्रू इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द potential difference between its two ends, and therefore we can write from this statement I is directly proportional to phi. So according to Ohm's law, if the physical state of a conductor remains constant, I is directly proportional to phi. म्हणजे विद्युतधारा ही काय असते, विभवांतराशी समानुपाती असते. And therefore I is equal to K into phi, where K is called as a constant of proportionality. याला काय म्हणतात, स्थिरांक असं म्हणतात. and therefore I into, आता हे जे K फीला मल्टिप्लाइड आहे त्याची साइड जर आपण चेंज केली, राईट, RHS कडून जर LHS कडे आणलं तर ते काय होईल, गुणाकारातून भागाकारामध्ये जाईल. therefore I into 1 upon K that will be equal to phi. Okay, and the value of 1 upon K is equal to R, and that is the resistance of the conductor.
1/k बरोबर R आणि याला काय म्हणतात वाहकाचा रोध असं म्हणतात. आणि म्हणून I इंटू आता 1/k ची व्हॅल्यू टाकूया R, therefore I into R that will be equal to phi and hence phi is equal to IR. म्हणून आपण काय केलं फक्त साइड चेंज केल्या, therefore we'll get the equation phi is equal to IR, or we can derive the formula for R. R is equal to phi upon I and this is known as the Ohm's law. यालाच काय म्हणतात ओहमचा नियम असे म्हणतात. पहा I हे phi ला समानुपाती असेल म्हणून I बरोबर k गुणिले v. या ठिकाणी k हा स्थिरांक आहे म्हणून I गुणिले 1/k. आपण जर याची साइड चेंज केली RHS कडून उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे आणलं तर काय मिळेल आपल्याला I गुणिले 1/k बरोबर v. आणि या ठिकाणी 1/k म्हणजे काय असतं R म्हणजेच वाहकाचा रोध. जी वाहक तार आहे त्याचा रोध R ला म्हणतात. म्हणून I गुणिले R बरोबर phi आणि अर्थातच काय मिळेल आपल्याला phi बरोबर IR किंवा आपण R साठी सुद्धा इक्वेशन डिराइव्ह करू शकतो, तयार करू शकतो. काय मिळेल आपल्याला R बरोबर phi भागिले I आणि या सूत्रालाच म्हणजे phi बरोबर IR किंवा R बरोबर phi भागिले I हे जे सूत्र आहे या सूत्रालाच काय म्हणतात ओहमचा नियम. ओके, सो वी कॅन ऑब्टेन द SI युनिट ऑफ रेजिस्टन्स. आता या ठिकाणी जो रोध आहे त्या रोधाचं जे सूत्र आपल्याला मिळालेलं आहे R बरोबर phi भागिले I, या सूत्रावरून आपण काय करू शकतो रोधाचं SI एकक जे आहे ते काढू शकतो, डिराइव्ह करू शकतो. आता बघा पोटेन्शियल डिफरन्स V जो आहे तो कशामध्ये मोजतात व्होल्ट मध्ये आणि करंट आपण कशामध्ये मोजतो एम्पियर मध्ये. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे ते बरोबर आहे. पोटेन्शियल डिफरन्स व्होल्ट मध्ये मोजतो आणि करंट जो आहे तो आपण काय करतो एम्पियर मध्ये मोजतो. म्हणून काय येईल पहा, म्हणून युनिट ऑफ रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज अ ओहम. म्हणून रोधाचं जे एकक आहे त्याला काय म्हणतात ओहम असं म्हणतात आणि हे एकक जे आहे ते या चिन्हाने दर्शवलं जातं. या चिन्हाला काय म्हणतात दिस सिम्बॉल इज कॉल्ड ॲज अ ओहम. ओके, and therefore 1 volt पहा 1 volt upon 1 ampere is equal to 1 ohm. ठीक आहे, 1 volt upon 1 ampere that is equal to 1 ohm. म्हणून आपण काय तयार केलं रोधाचं SI एकक जे आहे ते काय असतं रोधाचं SI एकक बरोबर व्होल्ट भागिले एम्पियर आणि व्होल्ट भागिले एम्पियर यालाच काय म्हणतात ओहम असं म्हणतात. आणि हे एकक का दिलेलं आहे, हे नाव का दिलेलं आहे तर जॉर्ज सिमन ओहम जे आहे त्यांच्या सन्मानार्थ, कारण त्यांनी हा नियम शोधलेला आहे म्हणून याला या सिम्बॉलला ओहम असं म्हणतात. आणि हे कशाचं एकक आहे रोधाचं आरचं. ठीक आहे, आता 1 ओहम म्हणजे काय ते आपण बघूया. सी रेजिस्टन्स ऑफ 1 ओहम. व्हॉट इज मीन बाय 1 ओहम रोध. 1 ओहम रोध म्हणजे काय, इफ 1 ampere current flows through a conductor when 1 volt potential difference is applied between its two ends, then the resistance of the conductor is known as 1 ohm. म्हणजे काय पहा, जर वाहकाच्या दोन टोकामध्ये समजा वाहक आहे आणि त्याचे जे काही दोन टोकं आहेत पहा, तर त्या वाहकाच्या दोन टोकांमध्ये जर 1 व्होल्ट एवढे विभवांतर प्रयुक्त केले असता, जर त्या वाहकातून 1 अँपिअर एवढी विद्युतधारा जात असेल तर त्या वाहकाचा रोध 1 ओहम असतो. पहा, वाहकाच्या दोन टोकाच्या दरम्यान किती विभवांतर प्रयुक्त करायचं आहे 1 व्होल्ट. आणि जर 1 व्होल्ट एवढं विभवांतर प्रयुक्त केल्यानंतर जर त्या वाहकातून 1 अँपिअर एवढी विद्युतधारा वाहत असेल तर त्या वाहकाच्या दोन टोकांच्या दरम्यान जो रोध असतो तो किती असतो 1 ओहम एवढा रोध असतो. ओके, सो व्हॉट इज द resistance 1 ohm if 1 ampere current flows through a conductor when 1 volt potential difference is applied between its two ends, then the resistance of the conductor is known as the 1 ohm. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतात 1 ओहम एवढा रेजिस्टन्स असं त्याला म्हणतात. ठीक आहे, आता पुढची संकल्पना आपण बघूया. लेट अस सी द नेक्स्ट कन्सेप्ट दॅट इज द रेजिस्टन्स. याला मराठीमध्ये रोध असं म्हणतात. अँड रेजिस्टिव्हिटी ऑफ अ कंडक्टर म्हणजे वाहकाची रोधकता. इथं कन्फ्युज व्हायचं नाहीये, नीट लक्षात घ्या. रेजिस्टन्स म्हणजे रोध आणि रेजिस्टिव्हिटी म्हणजे रोधकता. म्हणजे रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर याचा अर्थ वाहकाचा रोध आणि रेजिस्टिव्हिटी ऑफ अ कंडक्टर याचा अर्थ वाहकाची रोधकता.
ऍज शोन इन द फिगर 3.4. याआधी आपण फ्री इलेक्ट्रॉनच्या व्हिडिओ जो होता त्याच्यामध्ये एक डायग्राम पाहिली होती पहा. काय पाहिलं होतं आपण त्याच्यामध्ये? देअर आर लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इन अ कंडक्टर. वाहकामध्ये खूप असे मुक्त इलेक्ट्रॉन्स असतात अँड दे आर कॉन्स्टंटली इन अ रॅन्डम मोशन. आणि ते इतस्ततः इकडे तिकडे ॲटम्सच्या मध्ये जो काही मोकळा स्पेस असतो त्याच्यामध्ये फिरत असतात. When a potential difference is applied between the two ends of the conductor, ज्यावेळेस वाहक तार जे असते त्याच्या दोन टोकांच्या दरम्यान आपण बॅटरीच्या मदतीने जे काय आहे पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो प्रयोग करतो. ओके, तर काय होतं पहा, द इलेक्ट्रॉन स्टार्ट मुव्हिंग फ्रॉम द एंड ऍट लोअर पोटेन्शियल टू द एंड ऍट अ हायर पोटेन्शियल. इलेक्ट्रॉन्स काय होतात, कमी पोटेन्शियल असलेल्या बिंदूकडून जास्त पोटेन्शियल असलेल्या बिंदूकडे गतिमान होतात. अँड दिस डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स कॉज द फ्लो ऑफ द इलेक्ट्रिक करंट. आणि हीच जी काही इलेक्ट्रॉन्सची गतिमानता आहे ती काय करते, इलेक्ट्रिसिटी जी आहे ती गतिमान करण्याचं किंवा इलेक्ट्रिसिटी वाहण्यासाठी कारणीभूत असते. मूव्हिंग इलेक्ट्रॉन स्ट्राइक्स द atoms and the ion which lie along their path. आता so the moving electrons strike the atoms and the ions which lie along their path. आता ज्यावेळेस हे मुक्त इलेक्ट्रॉन वाहकामध्ये गतिमान असतात तर ते गतिमान असताना त्यांच्या दरम्यान येणारे जे काही ऍटम्स आहेत किंवा जे काही आयन्स आहेत तर त्याच्यावरती ते काय होतात, आदळतात. सो मूव्हिंग इलेक्ट्रॉन स्ट्राइक द atoms and the ions which lie along their path and such collisions cause the hindrance to the flow of the electrons. आणि अशा आघातामुळे म्हणजे हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते अणुवरती किंवा आयनांवरती आदळल्यामुळे आघातामुळे त्या इलेक्ट्रॉन्सची जी काही गती आहे तर त्या गतीला अडथळा निर्माण होतो. हिंड्रन्स याचा अर्थ काय, अडथळा निर्माण होतो. and it will oppose the electric current. That means it will oppose the flow of the electric current. आणि त्याच्यामुळे विद्युतधारा जी वाहत आहे त्या विद्युतधारेला सुद्धा काय होतो, विरोध निर्माण होतो. सो दिस हिंड्रन्स इज कॉल्ड ॲज अ रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर. तर हा जो काही विरोध आहे कशाला, विद्युतधारा जी वाहत आहे त्याला होणारा जो काही विरोध आहे त्यालाच काय म्हणतात, रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर, वाहकाचा रोध असं त्याला म्हणतात. पहा आकृतीमध्ये आपण पाहिलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये की इलेक्ट्रॉन हे सातत्याने यादृच्छिक गतीमध्ये गतिमान असतात. वाहकाच्या दोन टोकांमध्ये विभवांतर प्रयुक्त केले असता हे इलेक्ट्रॉन कमी विभव असलेल्या टोकाकडून जास्त विभव असलेल्या टोकाकडे जाऊ लागतात. अशा प्रकारच्या इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहामुळे त्या वाहकामधून विद्युतधारा निर्माण होते आणि जी गतिमान होते. गतिमान इलेक्ट्रॉन्स त्यांच्या मार्गात येणाऱ्या अणूंवरती किंवा आयनांवरती आदळतात आणि अशा प्रकारच्या आघातामुळे इलेक्ट्रॉन्सच्या गतीला काय होतो, अडथळा निर्माण होतो. म्हणजे ते फ्रीली जे आहे त्यांची गती राहत नाही, त्याला काय होतो, हिंड्रन्स, अडथळा निर्माण होतो. आणि व विद्युतधारा जी वाहत आहे त्याला काय होतो, विरोध होतो. आणि या विद्युतधारेला जो काही विरोध होतोय या विरोधालाच त्या वाहकाचा रोध असे म्हणतात. आता उदाहरण मी सांगेल, समजा तुम्ही हायवेने बाईक चालवताय तर तुम्ही अतिशय फ्रीली फास्ट मध्ये जाऊ शकता. पण समजा तुम्ही तीच बाईक एखादा बाजाराचा मार्ग आहे, ठीक आहे, त्याच्यावरून जर चालवत असाल तर तुम्हाला भरपूर त्याच्यामध्ये काय होतो, अडथळा, हिंड्रन्स निर्माण होतो. तर तो जो काही अडथळा आहे त्यालाच काय म्हणतो आपण, रोध म्हणतो. या ठिकाणी वाहकामध्ये इलेक्ट्रॉन्सची जी काही गती आहे त्याला अडथळा निर्माण होतोय आणि म्हणून त्याला वाहकाचा रोध असे म्हणतात. ठीक आहे. सो लेट अस सी द रेझिस्टिव्हिटी ऑफ अ कंडक्टर. आता आपण काय बघूयात, रेझिस्टिव्हिटी जी आहे तर ती संकल्पना आपण त्याच्यामध्ये बघूया, रेझिस्टिव्हिटी ऑफ अ कंडक्टर. आता रेझिस्टिव्हिटी ऑफ अ कंडक्टर म्हणजे काय पहा, ऍट अ गिव्हन टेम्परेचर म्हणजे विशिष्ट तापमानाला द रेझिस्टन्स दॅट इज द आर ऑफ अ कंडक्टर डिपेंड्स ऑन इट्स लेंथ. म्हणजे वाहकाचा जो रोध आहे तो विशिष्ट तापमानाला त्या वाहकाची जी काही लांबी आहे आणि त्याचा जो काही एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे म्हणजे काटछेदी क्षेत्रफळ आहे, तर आणि त्याचबरोबर वाहक जे आहे तो ज्या पदार्थापासून तयार झालेला आहे त्याच्यावरती अवलंबून असतो. ओके, सो ऍट अ गिव्हन टेम्परेचर द रेझिस्टन्स ऑफ अ कंडक्टर डिपेंड्स ऑन इट्स लेंथ. ओके, देन इट विल ऑल्सो डिपेंड्स ऑन द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अँड द मटेरियल इट इज मेड अप ऑफ. ओके, पहा विशिष्ट तापमानाला वाहकाचा रोध म्हणजेच आर हा वाहक पदार्थ, वाहकाची लांबी आणि काटछेदी क्षेत्रफळ ए या बाबींवरती अवलंबून असतो. सी. आता हेच आपण इक्वेशनच्या स्वरूपामध्ये लिहूयात.
समजा इफ द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर इज आर, समजा वाहकाचा रोध आर एवढा आहे, देन आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल, म्हणजे वाहकाचा रोध हा वाहकाच्या लांबीशी समानुपाती असतो. देन आर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ अ कंडक्टर, वाहकाचा रोध हा त्या वाहकाच्या काटछेदी क्षेत्रफळाच्या व्यस्तानुपाती असतो, म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. म्हणून हे जे दोन इक्वेशन आहे, जर आपण ते एक केले तर काय मिळेल आपल्याला, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल अपॉन ए. ओके, and therefore we can write r is equal to rho into l upon a. बरोबर आहे. आता या ठिकाणी हे जे काही सिम्बॉल आहे त्याला काय म्हणतात, रो असं म्हणतात. त्याला काय म्हणतात, याला रो. आपण या आधी एक सिम्बॉल बघितलं होतं पहा, हे सिम्बॉल याला काय म्हणतो आपण, ओहम असं म्हणतो. बरोबर आहे, पण याला काय म्हणायचं आहे, रो. आणि व्हॉट इज रो, रो इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ठीक आहे, याला काय म्हणतात पहा, याला समानुपातता स्थिरांक असं म्हणतात. रोला काय म्हणतात, समानुपातता स्थिरांक. आता हे चिन्ह गेलं की काय मिळालं आपल्याला, हे सिम्बॉल मिळालं, त्यामुळे याला काय म्हणतात, समानुपातता स्थिरांक असं म्हणतात. अँड इज कॉल्ड ॲज द रेझिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल, आणि याला काय म्हणतात, वाहकाची किंवा पदार्थाची, त्या वाहक पदार्थाची रोधकता असं म्हणतात. जस्ट नाउ वी हॅड सीन व्हॉट इज मीन बाय रेझिस्टन्स ऑफ अ कंडक्टर. नाउ रो इज कॉल्ड ॲज द रेझिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल. ओके, याला वाहकाची काय म्हणतात, रोधकता असं म्हणतात. द युनिट ऑफ द रेझिस्टिव्हिटी इन द SI युनिट इज द ओहम मीटर, आणि याचं एकक काय असतं, ओहम मीटर. पहा, आता या इक्वेशन वरून जर आपण रो साठीचं सूत्र जर तयार केलं तर आपल्याला ते काय मिळेल, रो इज इक्वल टू आर इंटू ए अपॉन एल. पहा, नीट लक्षात घ्या, रोचं सूत्र काय मिळेल, रो इज इक्वल टू आर ए अपॉन एल. ओके, आर ए अपॉन एल. म्हणून पहा काय मिळेल आपल्याला, त्याचं SI युनिट ओहम मीटर. ठीक आहे, कसं मिळेल पहा, रो आरच काय ओहम, लेंथ काय मीटर स्क्वेअर मध्ये, आणि मीटर मध्ये म्हणजे ओहम मीटर भागिले मीटर स्क्वेअर येईल. मीटर स्क्वेअर मध्ये 1 मीटर कट होईल, त्यामुळे त्याचं युनिट काय मिळेल, ओहम मीटर. रेझिस्टिव्हिटी इज अ स्पेसिफिक प्रॉपर्टी ऑफ मटेरियल, रोधकता हा पदार्थाचा वैशिष्ट्यपूर्ण असा गुणधर्म आहे. अँड द डिफरंट मटेरियल्स हॅव द डिफरंट रेझिस्टिव्हिटी, आणि जे काही वेगवेगळे पदार्थ असतात तर त्यांची रोधकता जी आहे ती सुद्धा कशी असते, वेगवेगळी असते. जर वाहकाचा रोध आर असेल तर आर समानुपाती म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल एल, म्हणून त्याचबरोबर आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल 1/a, म्हणून आर जे आहे ते समानुपाती असेल एल भागिले ए ला, आणि म्हणून आर बरोबर रो एल भागिले ए. या ठिकाणी रो हा समानुपातता स्थिरांक आहे, या स्थिरांकालाच वाहक पदार्थाची रोधकता असे म्हणतात, आणि याचं एकक जे आहे मोजण्याचं ते काय मिळतं आपल्याला, ओहम मीटर. रोधकता हा पदार्थाचा वैशिष्ट्यपूर्ण असा गुणधर्म असून वेगवेगळ्या पदार्थांची रोधकता जी आहे ती काय असते, भिन्न असते. सो लेट अस सी द लास्ट पॉइंट इन दिस व्हिडिओ, अँड दॅट इज द इलेक्ट्रिक सर्किट. ठीक आहे, या ठिकाणी ही जी डायग्राम दाखवलेली आहे ती आहे इलेक्ट्रिकल सर्किटची, म्हणजे त्याला विद्युत परिपथ असं म्हणतात. ठीक आहे, आता या विद्युत परिपथ जे आहे ते कशाला म्हणायचं आहे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तत्पूर्वी आता या डायग्राम मध्ये काय काय आहे ते मी सांगतो. या ठिकाणी विद्युत घट आहे, इलेक्ट्रिकल सेल आहे, त्याला या वायर्स जोडलेल्या आहेत. ठीक आहे, या लाईन्स ज्या आहेत त्या वायर्स आहेत. त्या ठिकाणी त्या वायरच्या या दरम्यान अॅमीटर जोडलेला आहे करंट मोजण्यासाठी, तो सिरीज मध्ये आहे. ओके, आता सिरीज म्हणजे काय आणि पॅरलल म्हणजे काय आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर या ठिकाणी रेझिस्टन्स आहे, रोध जोडलेला आहे, आणि त्या रोधाला समांतर काय केलेला आहे, त्या रोधाचा रोध जो आहे रेझिस्टन्स त्याचा रोध मोजण्यासाठी काय केलेला आहे, व्होल्ट मीटर जो आहे तो त्याला पॅरलल समांतर जोडणीमध्ये जोडलेला आहे. ठीक आहे, आता कशाला म्हणायचं विद्युत परिपथ ते बघूया. अ कंटिन्युअस पाथ ऑफ एन इलेक्ट्रिक करंट, म्हणजे विद्युत धारेचा सलग मार्ग, थ्रू द कंडक्टिंग वायर, म्हणजे कशातून, विद्युत वाहक तारातून जाणारा विद्युत धारेचा सलग मार्ग. पहा, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक सर्किट, a continuous path of an electric current through the conducting wires connected to the two ends of a cell. विद्युत घटांच्या दोन टोकांना जोडलेल्या वाहक तारामधून जाणारा विद्युत धारेचा सलग मार्ग, अँड ऑल्सो अदर रेझिस्टन्सेस, आणि त्याचमध्ये काय काय जोडलेलं असतं आणखी,
इतर रोध जोडलेले असतात त्याच्यामध्ये, अँड दिस इज कॉल्ड अन इलेक्ट्रिक सर्किट. याला काय म्हणायचं आहे? विद्युत परिपथ. पहा, विद्युत परिपथ म्हणजे काय बघूया. बघा, हा विद्युत घट आहे. या विद्युत घटाच्या दोन टोकांच्या दरम्यान काय जोडलेले आहेत? विद्युत तारा जोडलेल्या आहेत, बरोबर आहे. तर विद्युत घटाच्या दोन्ही अग्रांमध्ये जोडलेल्या वाहक तारा या ज्या आहेत त्या वाहक तारा आहेत, आणि इतर रोध, या ठिकाणी रोध दाखवलेला आहे. यामधून वाहणाऱ्या विद्युत धारेचा सलग मार्ग. बघा, या ठिकाणी हे जे काही बाण आहेत, एरो आहेत, त्याच्या सहाय्याने दाखवलेले आहे की याच्यातून विद्युत धारा जी आहे ती काय वाहते? सलग वाहते. याच्यातून विद्युत धारा सलग वाहते. तर विद्युत घटाच्या दोन्ही अग्रामध्ये जोडलेल्या वाहक तारा आणि इतर रोध यामधून वाहणाऱ्या विद्युत धारेचा सलग मार्ग म्हणजे विद्युत परिपथ होय. ठीक आहे, समजते का? पहा, सो व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक सर्किट? A continuous path of an electric current through the conducting wires connected to the two ends of a cell and the other resistances is called an electric circuit. तर याला काय म्हणायचं आहे? इलेक्ट्रिक सर्किट, विद्युत परिपथ. And the most important point, the electric circuit is always depicted by a figure. विद्युत परिपथ हा नेहमी आकृतीनेच दाखवला जातो. तो डिस्क्राइब करता येत नाही किंवा त्याचं डिस्क्रिप्शन केलं जात नाही, आकृती काढावी लागते. ठीक आहे, विद्युत परिपथ कशाने दाखवतात? नेहमी आकृतीनेच दाखवतात. सो दिस फिगर म्हणजे ही जी काही इलेक्ट्रिक सर्किट आहे, विद्युत परिपथ आकृती जी आहे, त्याला कशाला म्हणायचं? इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम. पहा, इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम, विद्युत परिपथ आकृती कशाला म्हणायचं? The figure which show how different components are to be connected in the circuit by using the special symbols for each of the component. म्हणजे वेगवेगळे जे काही घटक आहेत परिपथामध्ये ते दाखवण्यासाठी विशिष्ट असे सिंबल वापरले जातात, आणि असे सिंबल दाखवणारी जी काही आकृती आहेत त्या आकृतीला म्हणायचं आहे विद्युत परिपथ आकृती. आता या आकृतीमध्ये कोणते कोणते सिंबल वापरलेत पहा. या ठिकाणी हे सिंबल जे आहे ते काय करतं? विद्युत घट दाखवतं. या ठिकाणी हे सिंबल अॅमीटर साठी वापरलंय. हे सिंबल जे आहे ते काय करते? व्होल्ट मीटर दाखवते. हे जे काही सिंबल आहे झिगझॅग लाईन स्वरूपामध्ये ते काय करते? रेझिस्टन्स दाखवते. ठीक आहे, मग कशाला म्हणायचं आहे विद्युत परिपथ आकृती? विद्युत परिपथ हा नेहमी आकृती काढून दाखवतात, आणि विद्युत परिपथ जी काय आकृती असते त्यामध्ये वेगवेगळे घटक कसे जोडावेत हे विविध चिन्हे वापरून दाखवलेल्या रेखाकृतीला काय म्हणतात? विद्युत परिपथ आकृती असे म्हणतात. ओके, so it is called as a electric circuit diagram. In the circuit in the figure 3.5 या आकृतीमध्ये an ammeter is used to measure the current. ammeter चा उपयोग कशासाठी केला जातो? विद्युत धारा मोजण्यासाठी. and voltmeter is used to measure the potential difference between the two ends of the resistance. हा जो काही रोध आहे, या रोधाच्या दोन टोकांच्या दरम्यान किती विभवांतर आहे, किती रेझिस्टन्स आहे, तो मोजण्यासाठी काय करतात? व्होल्टमीटर वापरतात. as the voltmeter has very high resistance. आता हा जो काय व्होल्टमीटर असतो त्याचा रोध हा अतिशय उच्च असतो. therefore only very small current flows through it. त्यामुळं या व्होल्टमीटर मधून अतिशय कमी प्रमाणामध्ये विद्युत धारा वाहते, आणि त्यामुळे हा व्होल्टमीटर हा जो काही रोध आहे त्या रोधाशी समांतर जोडलेला असतो, आणि तो काय करतो? हा जो रोध आहे तो किती त्याच्यामध्ये रोध निर्माण करतोय तो सहजपणे मोजू शकतो. ठीक आहे, तर या आकृतीमध्ये अॅमीटरचा उपयोग जो आहे तो विद्युत धारा मोजण्यासाठी करतात, आणि रोधाच्या म्हणजे हा जो रोध आहे त्याच्या दोन टोकांच्या दरम्यान असलेले विभवांतर मोजण्यासाठी काय करतात? व्होल्टमीटर हे यंत्र या ठिकाणी वापरलं जातं. व्होल्टमीटरचा रोध हा अतिशय जास्त असल्यामुळे त्यातून वाहणारा जो काही विद्युत प्रवाह आहे तो अतिशय काय असतो? अतिसूक्ष्म असतो. त्याच्यातून वाहणारा जो काही विद्युत प्रवाह आहे, कशातून? व्होल्टमीटर जो आहे त्याच्यातून वाहणारा विद्युत प्रवाह जो आहे तो अतिशय सूक्ष्म असतो. सो today in this video we had learned the different concepts, okay, like Ohm's law, most important. okay, याच्यावरती प्रश्न येतो परीक्षेमध्ये नेहमी.
आपण ओहमचा लॉ अभ्यासला. वी हॅव स्टडीड द रेझिस्टन्स ऑफ अ कंडक्टर, resistivity of a conductor, and as well as we have studied the electric circuit diagram. तर आपण आज काय काय पाहिलं? ओहमचा नियम पाहिला, वाहकाचा रोध, वाहकाची रोधकता, आणि त्याचबरोबर विद्युत परिपथ म्हणजे काय आणि विद्युत परिपथ आकृती म्हणजे काय. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुमचे जे काही फ्रेंड्स असतील त्यांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा. So thank you all of you. So we will meet in the next video with the next concepts. Thank you.